महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सन्माननीय राज ठाकरे हे आज रायगड जिल्हा अलिबाग या ठिकाणी दौऱ्यावर असता प्रथम दिवशी त्यांनी पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांची सदिच्छा भेट घेतली व यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी त्यांनी या रायगडच्या जमिनीच्या संदर्भात जी भूमिका मांडायची होती ती भूमिका ते मांडू शकले नाही, कारण त्यांना ओपन कोणतीही भूमिका मांडायची नव्हती। त्यामुळे त्यांच्या बोलण्यात थोडीशी नाराजी दिसून आली, कारण रायगडमधल्या जी जमीन आहेत भांडवलदारांच्या घशात जात आहेत, त्यामुळे त्या वाचवण्याकरिता संदर्भात पोटतिडकीने ते प्रचंड अभ्यास करून या ठिकाणी आले होते। मात्र या ठिकाणी जी भूमिका मांडायची होती ती ते मांडू शकले नाही। त्यामुळे त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सर्व पत्रकारांना त्यांचा पर्सनल नंबर दिला आहे व या नंबरवर तुम्ही पत्रकार म्हणून 100 प्रश्न मला विचारा, मी त्याचं निरसन करीन। त्याचबरोबर ज्या काही जमिनीची काही समस्या असतील त्याही सोडीन, हे एकंदरीत त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले। राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारीला शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरती निकाल दिला होता। मात्र हा निकाल आम्हाला मान्य नाही असं म्हणत ठाकरे गट आता सर्वोच्च न्यायालयात दाखल होणार आहे। या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये ठाकरे गट ऑनलाईन याचिका दाखल करणार असल्याचं समजतंय। मात्र या सगळ्या प्रकरणावरती ठाकरे गटाने याचिका दाखल केल्यानंतर शिंदे गट काय करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। दुसरीकडे या सगळ्या प्रकरणामध्ये मे 2023ला निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने जे दिशानिर्देश ठरवून दिले होते ते राहुल नार्वेकर यांनी पाळले नाही असं म्हणत ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयामध्ये येणार आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणावरती उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडते का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षात समन्वय बैठक नागपुरात आज पार पडली। नागपूरच्या रेशीमबाग परिसरातील डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिरात ही बैठक पार पडली। या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह चंद्रशेखर बावनकुळे तसेच संघ परिवारातील विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते। आगामी लोकसभा निवडणुकीत संघ परिवार, भारतीय जनता पक्ष आणि महायुती त्याचबरोबर त्यांचे मित्र पक्षाच्या उमेदवारांना कशी मदत करू शकतात यावर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे। तसेच केंद्र सरकारने केलेली कामे शेवटच्या लोकांपर्यंत माहिती पोहोचवणे हे देखील या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर काहीतरी मोठा कांड होणार असा एक फोन हा नियंत्रण कक्षाला आला होता आणि या फोननंतर खरं तर मुंबई पोलीस सतर्क झालेले आपल्याला पाहायला मिळाले होते। मातोश्रीवर यापूर्वी होतं जे उद्धव ठाकरे यांची सिक्युरिटी होती ही या सिक्युरिटीमध्ये कपात करण्यात आली होती आणि त्यानंतर मातोश्रीच्या गेटवरील सुरक्षेमध्ये देखील कपात करण्यात आली होती। मात्र या कॉलनंतर आपण पाहिलं असेल तर आज सकाळपासून मातोश्रीवरील सुरक्षा आहे ही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आली आहे। इथे येणाऱ्या सर्वांची कसून चौकशी केली जात आहे। त्याचबरोबर मुंबई पोलीस हे सतर्क मोडवर दिसत आहेत। अंतरवाली सराटीत आमदार बच्चू कडू हे मनोज जरंगे पाटलांच्या चर्चेनंतर मुंबईकडे रवाना झाले आहेत। आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या 20 तारखेला मनोज जरंगे पाटील हे मराठ्यांना घेऊन मुंबईकडे निघणार आहेत। त्यानुसार या आंदोलनावर तोडगा निघावा याकरिता आमदार बच्चू कडू यांनी आज मनोज जरंगे पाटलांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली आहे। या चर्चेदरम्यान जरंगे पाटलांनी दिलेले 4 शब्द यावर जरंगे पाटील ठाम आहेत। त्यात महत्त्वाचं म्हणजे नोंदी सापडलेल्या मराठ्यांच्या रक्तनात्यातील सगळ्या सोयऱ्यांना तातडीने प्रमाणपत्र द्या, त्यांच्या कुटुंबातील नातेवाईकांनाही याचा लाभ द्या, सगळ्या सोयऱ्यांना लाभ देण्यासाठी कायदा करण्यासाठी 19 जानेवारीला विशेष अधिवेशन घ्या अशी मागणी मनोज जरंगे पाटलांनी केली आहे। रत्नागिरीत महायुतीचा मेळावा संपन्न होत असतानाच आणि सर्वजण वरिष्ठ देतील त्या उमेदवाराला निवडून आणण्याचा संकल्प करत असतानाच भाजपचे नेते माजी आमदार बाळ माने यांनी आपल्या स्टेटसला जनतेच्या मनातील उमेदवार अशी ओळ लिहिलेला माजी खासदार निलेश राणे यांचा फोटो ठेवल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे। एकीकडे किरण सामंत प्रबळ दावेदार आहेत तर त्याचवेळी रवींद्र चव्हाण, प्रमोद जठार यांचीही नावे चर्चेत आहेत। अशा वेळी निलेश राणे यांचा फोटो ठेवून बाळ माने यांनी काय सुचवू पाहतात असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे। शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी मेळाव्यात लोकसभेत भाजपचा खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले। मात्र 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे तालुका अध्यक्ष हे अपक्ष उभे राहिले होते आणि ह्या बंडखोरावर भाजपने कारवाई न करता त्याला उलट विरुद्ध पद दिल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे। त्यांच्या या वक्तव्याचं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील दुजोरा दिला असून मंत्री गिरीश महाजन यांनी काही ठिकाणी चुका झाल्या असून ह्या चुका दुरुस्त करण्यासाठीच ही आजची बैठक घेण्यात आली आहे। झालेल्या चर्चेतूनच यावर काहीतरी मार्ग निघेल आणि भविष्यात देखील ह्या अशा ज्या चुका झालेल्या आहेत त्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू असे आश्वासन मंत्री गिरीश महाजन यांनी शिंदे गटाच्या आमदारांसह पालकमंत्र्यांना दिल्यामुळे आता भविष्यात नेमकं लोकसभा निवडणुकीत
महायुतीचे वाटचाल कशी असते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. बीडच्या पाटोदा तालुक्यात एका दिवसात तब्बल 11 शाखांची स्थापना शिवसैनिकांनी केली. उद्धव ठाकरेंवर वारंवार अन्याय होत असल्याचा यावेळी या कार्यकर्त्यांनी आरोप केला असून जर उद्धव ठाकरेंवर असाच आरोप होत राहिला तर सर्वसामान्य जनता त्यांच्यासाठी पेटून उठेल आणि येत्या निवडणुकीत त्यांच्या विरोधकांना जागा दाखवून देईल असे देखील यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. पाटोदा तालुक्यात तसेच बीड जिल्ह्यातही आता उद्धव ठाकरे गटाला मोठा पाठिंबा मिळताना दिसत असून यासाठी जे नवीन पदाधिकारी नियुक्त केले आहेत ते देखील कामाला लागले आहेत. आता ही जी साथ मिळत आहे ती आगामी निवडणुकीपर्यंत टिकते का आणि येणाऱ्या निवडणुकीत बीड जिल्ह्यातून उद्धव ठाकरे गटाला यश मिळते का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. काल यवतमाळमध्ये झालेल्या महायुतीच्या मेळाव्यामध्ये लोकसभेच्या उमेदवारीवरून चांगलीच धुसफूस झाल्याचं पाहायला मिळालं. एकीकडे खासदार भावना गवळी यांची उमेदवारी बदलली जाते की काय याची चर्चा होत असतानाच भावना गवळी यांनी मात्र मेरी झांसी नहीं दूंगी असं ठामपणे वक्तव्य केलेलं आहे. मात्र त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांनी सुद्धा या मतदारसंघातून लोकसभेसाठी बंजारा महिलेला उमेदवारी द्यावी असं वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे एकंदरीतच महायुती जरी झालेली असली आणि त्यांचा मेळावा जरी एकत्र झालेला असला तरी देखील उमेदवारीवरून मात्र इथे संभ्रम कायम असल्याचं चित्र पाहायला मिळालंय. शरद मोहोळ हत्या प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर येते. या हत्येचा जो मास्टर माइंड होता विठ्ठल शेलार त्याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय. गुन्हे शाखेनं रविवारी रात्री ही कारवाई केलेली आहे. विठ्ठल शेलारसह आणखी 10 जणांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं. पनवेलमध्ये ही कारवाई केली गेली. पनवेल पोलिसांची देखील मदत घेतली गेली. आत्तापर्यंत शरद मोहोळ हत्या प्रकरणात एकूण 2 डझन म्हणजे 24 जे आरोपी आहेत ते रेकॉर्डवर आलेले आहेत. त्यांची पुणे पोलिसांकडून चौकशी केली जाते. हत्या झाली त्या दिवसापासून आत्तापर्यंत ज्या नावावरती हे सगळं गुन्ह्याचं वर्तुळ फिरत होतं, जी संशयाची सुई होती, तो विठ्ठल शेलार आता पुणे पोलिसांच्या जाळ्यात आला. नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी अवैध धंदे सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर नूतन पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस यांनी आठवड्याभरातच अवैध धंदे माफियांचे धाबे दणाणले आहेत. गेल्या 3-4 दिवसात केलेल्या कारवायात 74,67,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील विविध भागात करण्यात आलेल्या कारवायात अवैध दारू विक्री करणाऱ्या चोरीच्या दुचाकी, गांजा, सट्टा, जुगार व गुटखा आदींवर धाडी टाकण्यात आल्या होत्या. यामुळे जिल्ह्याभरातील अवैध धंदे चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. तसेच यापुढेही कारवायांमध्ये सातत्य असण्याची गरज सामान्य नागरिकांद्वारे व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या महिनाभरापासून हिंगोली जिल्ह्यातील विविध गावांमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत गावामध्ये शासकीय योजनांची माहिती दिली जाते. हिंगोलीच्या माळशिरू येथे ही संकल्प यात्रा पोहोचली. मात्र गावकऱ्यांनी जे आहे ते या यात्रेचा निषेध केला आहे. या यात्रेमध्ये काही चित्रपट दाखवले होते, ते चित्रपट थांबवण्यात आले. त्यामुळं जे काही यात्रेसोबत कर्मचारी होते, या कर्मचाऱ्यांनी रस्त्याच्या कडेलाच ही यात्रा उभी केली आणि या यात्रेदरम्यान चित्रफित दाखवली आहे. खरं तर मागील अनेक दिवसापासून मराठा आरक्षणापासून तापलेला आहे आणि अशाच परिस्थितीमध्ये हा चित्ररथ गावोगावात फिरत आहे. त्यामुळे मराठा बांधवाच्या वतीनं या चित्ररथाचा निषेध केला जातोय. जो काही आम्हाला मराठा आरक्षण मिळत नाहीये तोपर्यंत आम्हाला शासकीय योजनेची कोणती माहिती नको असं मराठा बांधवाच्या वतीनं सांगितलं जात आहे. त्यामुळं आम्हाला ही जी चित्ररथ आहे हे दाखवला जातोय, कुठे आमची दिशाभूल केली जाते. जोपर्यंत आम्हाला मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्हाला तुमच्या कोणत्याही शासनाची गरज नाही असं हे ठणकावून देखील या मराठा बांधवांनी सांगितलेलं आहे. अमरावतीमध्ये आज अमरावती परतवाडा रोडवर आसेगाव पूर्णाजवळ लोकविकास संघटनेने आज रास्ता रोको आंदोलन केलेले आहे. यावेळी सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळाला पाहिजे. यासोबतच शेतकऱ्यांचा जो गेल्या वर्षीचा पीक विमा आहे जो रखडलेला आहे तो देखील शेतकऱ्यांना देण्यात यावा. यासह अग्रिम पीक विम्याची जी रक्कम आत्तापर्यंत शेतकऱ्यांना मिळालेली नाही आहे ती रक्कम देण्यात यावी. यासह विविध मागण्यांसाठी आज आसेगाव पूर्णा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारविरोधी घोषणाबाजी आंदोलक देत असताना आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत. मात्र सरकारने पाठीशी उभं राहावं, शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली आहे. गोंदिया येथे 1 डिसेंबरपासून मोठ्या थाटामाटात गोंदिया, हैदराबाद, तिरुपती अशी विमान सेवेला सुरुवात झाली. लोकांना फार आनंद झाला. मात्र 23 डिसेंबरला खराब हवामान, तांत्रिक अडचणीमुळे ही सेवा रखडली गेली. ही सेवा सुरळीत होण्याकरता रशिया येथून इन्स्ट्रुमेंटल लँडिंग सिस्टम हे मागवण्यात आले. तांत्रिक बाबी दूर करण्यासाठी हे इन्स्ट्रुमेंटल सिस्टम मागवण्यात आले. मात्र सेवा सुरू झाली, मात्र सुरळीत काही होऊ शकले नाही. काही दिवसातच ही जी फ्लाईट गोंदियापासून 2:24 येणारी फ्लाईट 4:20 गोंदियाला आली.
लोकांना फार त्रास सहन करावा लागला. हैदराबादमध्ये लोक थांबून होते, तात्कळत होते. ही सेवा फार लेट असल्यामुळे, फ्लाईट लेट असल्यामुळे लोकांना फारचा त्रास झाला. निश्चितच ही फ्लाईट सुरू तर झाली, मात्र सुरळीत केव्हा होणार अशी मागणी लोकांची आहे. वाशिम जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी हरभरा हा मोडून टाकलेला होता आणि त्यानंतर तिथे गव्हाची पेरणी केली होती, कारण हरभऱ्यावर मोठ्या प्रमाणात मर रोगाचं प्रमाण वाढलेलं होतं. त्यानंतर मात्र आता पुन्हा एकदा जो उशिरा गहू पेरलेला आहे त्यावरती सुद्धा मर रोगाचं प्रमाण वाढलेलं आहे. तर काही ठिकाणी गहू पिवळा पडतोय, त्यामुळे गव्हाची पूर्णतः वाढ खुंटलेली आहे. म्हणून मग शेतकरी आता पुन्हा एकदा आर्थिक संकटात येणार आहे. या संदर्भात कृषी विभागाने मार्गदर्शन करावं, तसेच याचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी सुद्धा मागणी वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. प्रगतशील तालुका म्हणून ओळख असलेल्या अर्धापूर तालुक्यात पुन्हा एकदा एका शेतकऱ्यांनी खरबूज लागवडीतून लाखोचं उत्पादन मिळवलं आहे. शंकर बोले नामक या शेतकऱ्यांनी आपल्या 1 एकर क्षेत्रामध्ये खरबुजाची लागवड करून 1 लाख रुपये खर्च वगळता 5 लाखाचं उत्पादन मिळवलं आहे. शंकर बोले यांच्या ह्या खरबुजाला सध्या बाजारपेठेमध्ये 15 ते 20 रुपये प्रति किलो भाव मिळत आहे. शंकर बोले यांचे हे खरबूज आंध्र प्रदेश, कर्नाटकसह इतर राज्यात देखील मोठ्या प्रमाणात पाठवण्यात येतात. सध्या ह्या खरबुजाला मोठी मागणी वाढली असून यापूर्वी देखील पपईतून शंकर बोले यांनी लाखोचं उत्पादन मिळवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून न जाता योग्य व्यवस्थापन करून शेतीची लागवड करावी असं ह्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने खुशखबर आणली. त्याचं कारण असं आहे की मार्च आणि फेब्रुवारी या 2 महिन्यांच्या 2015 सालामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना गारपिटीमुळे किंवा अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं होतं, शेतपिकं असतील किंवा शेतजमिनी असतील, या सगळ्याच्या नुकसान भरपाई संदर्भात घोषणा झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे सरकारने काढलेल्या अध्यादेशामध्ये जवळपास 11,783 शेतकऱ्यांना या सगळ्याचा लाभ मिळणार आहे आणि या शेतकऱ्यांचं 3 महिन्याचं कर्ज सरकार माफ करतंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या काळात या शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणी कर्ज घेतलंय त्या ठिकाणी सुद्धा जवळपास 2.5 कोटींचा निधी हा सरकारने संपूर्ण जिल्ह्यातल्या या बाधित शेतकऱ्यांसाठी जाहीर केला आहे. आज मकर संक्रांत नवीन वर्षातील पहिला सण असल्याने पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तब्बल 25 प्रकारच्या फळभाज्या, तिळगुळ आणि विविध फुलांचा वापर करत अनोखी सजावट केली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा गाभारा, सोळखांबी, चारखांबी अशा मंदिराच्या विविध भागांना गाजर, मुळा, फ्लावर, कोबी, टॅमॅटो, मेथी, पालक, शेपू, तांदूळसा, भेंडी, गवार, कारले, वांगे, बटाटे अशा 25 प्रकारच्या भाज्यांचा एकत्रित करून सजवले आहे. तर काही ठिकाणी तिळगुळाचा वापर केल्यामुळे विठ्ठलाचे रूप अधिकच खुलून दिसत आहे. शिर्डीच्या साई मंदिरात अनेक साईभक्त हे आपल्या आपल्या श्रद्धेच्या परीने दान चढवत असतात. अनेक भक्त जे आहेत ते देणगी स्वरूपात रोख रक्कम, सोनं चांदी देत असतात, तर अनेक भक्त जे आहेत ते वस्तू स्वरूपात दान देत असतात. आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने आंध्र प्रदेश येथील लक्ष्मी नरसिम्हा या साई भक्तांनी साई मंदिराला आकर्षक फुलांच्या सजावट करण्यासाठी दान दिलं आहे. या फुलांच्या सजावटीने साईबाबांचं जे मंदिर आहे ते फुलून गेलेलं आहे. लक्ष्मी आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने जे साई भक्त येतात ते फुलांची आरस बघून आनंदित होत आहे. मकर संक्रांती निमित्ताने राज्यभरातील मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. खानदेश स्वामिनी म्हणून ओळख असलेल्या धुळ्यातील एकविरा देवी मंदिरात देखील आज धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच मंदिर परिसर व मंदिरात आकर्षक रंगीबेरंगी पतंगांनी मंदिर सजवण्यात आलं होतं. तसेच हलव्यांपासून बनवलेले दागिने एकविरा देवी मातेला चढवण्यात आले होते. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी मंदिरात केली होती. नवीन वर्षाचा पहिला सण मकर संक्रांत या गोड सणानिमित्त भिवंडी शहरातील ठाणगे आणि परिसरात असलेल्या हनुमान मंदिर परिसरात आज भाविकांनी दान धर्म करीत आज आपला सण साजरा केला. भिवंडी शहरातील या ठाणगाळी परिसरात अनेक गरीब व गरीब कुटुंबांना दान धर्म करीत आज नवीन गोड सण साजरा करण्यात आला. वस्तू स्वरूपात व अन्न स्वरूपात नागरिकांनी भेटवस्तू देत हा अन्नदान केला. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत वर्धेचे खासदार रामदास तडस यांनी वर्धेच्या देवळी येथील मिरणनाथ मंदिर परिसर तसेच गजानन महाराज परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवून स्वतः सहभाग घेतलेला आहे. खासदार रामदास तडस यांनी स्वच्छता केली. खासदारासोबतच देवळी येथील नागरिकांनी व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला.
भारत स्वच्छ घडवण्याचे स्वप्न हे नरेंद्र मोदी साहेबांचे असून जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबवले जाणार असल्याचे माहितीसुद्धा खासदार रामदास तडस यांनी यावेळी दिली. देशभरातील स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत मानांकन मिळवलेल्या शहरांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली असून राज्यातील पहिल्या 25 नगरपालिकांमध्ये नंदुरबार पालिका देखील सामील झाली आहे. स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत शहरांच्या ODF कॅटेगरीत 2023 या वर्षात नंदुरबार पालिकेने वॉटर प्लस कॅटेगरी मिळवत राज्यात 20वा क्रमांक पटकावला आहे. गेल्या वर्षी 2022मध्ये नंदुरबार शहर हे 44व्या क्रमांकावर होते. राज्यात नंदुरबार नगरपालिकांनी रँक 44वरून 20वर आल्याने नंदुरबार शहरवासियांसाठी ही बाब नक्कीच अभिमानास्पद आहे. केईली इंग्लिश मीडियम स्कूलमधील मुख्याध्यापकाची तडकाफडकी बदली केल्यानंतरनं आता शिक्षक त्याचबरोबर विद्यार्थी आणि पालक जे आहेत ते आंदोलन केलेलं आहे. यानंतरनं केईली इंग्लिश मीडियम स्कूल ही जी संस्था आहे या संस्थेला शिक्षकांनी जे आहे तो राजीनाम्याचा पवित्रा घेतला आहे, तर विद्यार्थ्यांच्या पालकांनी जे आहे विद्यार्थ्यांचे प्रवेश जे आहेत ते रद्द करू अशी देखील मागणी केलेली आहे. खरं तर या शाळेतील जे मुख्याध्यापक आहेत त्यांची तडकाफडकी बदली रद्द करावी ही प्रमुख मागणी जी आहे ती विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी घेतलेलं दिसून येत आहे. ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेचा दुसरा दिवस म्हणजेच यात्रेतील जो मुख्य विधी आहे तो होता आणि तो म्हणजे अक्षता सोहळा. आज हिरेहब्बू वाड्यातून जो मानाच्या 7 काट्या आहेत त्या ज्या आहेत संपूर्ण शहरामध्ये 68 लिंगाच्या प्रदर्शना घालून ज्या आहेत त्या मुख्य संमती कट्ट्यापर्यंत आल्या आणि त्यानंतरनं मुख्य जो विधी आहे तो म्हणजेच अक्षता सोहळा तो संपन्न झाला. खरं तर हा जो विवाह आहे तो सिद्धेश्वरांचा कुंभार कन्येशी होत असतो आणि याला विविध विधीसह हा विवाह सोहळा जो आहे तो एकंदरीत अक्षता सोहळा पूर्ण झाला. या अक्षता सोहळ्याला जे मंत्री आहेत राज्याचे ते चंद्रकांत पाटील, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची देखील उपस्थिती होती. बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांनी 14.2 कोटींचा फ्लॅट आता अयोध्येत बुक केलाय. एकीकडे 22 जानेवारीचा कार्यक्रम अयोध्येत अनेक गोष्टी घडत आहेत. त्यात आता एक गोष्ट घडल्यानंतर आता बच्चन साहेबांच्या चाहत्यांना एक खरा आश्चर्याचा आणि आनंदाचा खऱ्या अर्थानं आनंद झालाय. आपण एकत्र बोललो तर महानायक अमिताभ बच्चन यांनी 14.2 कोटींचा फ्लॅट बुक केला असं कळतंय. एक खासगी बिल्डिंग ज्याला बिल्डिंग अपार्टमेंट टॉवर म्हणतोय ते अयोध्येत होत आहे आणि अयोध्येत अमिताभ बच्चन यांनी बुक केल्यानंतर आता सगळ्यांच्या नंतर अयोध्येकडे पडणार. आपण बघू शकतो की महानायक अमिताभ बच्चन हे खऱ्या अर्थानं अलाहाबादचा त्यांचा जन्म आहे आणि तिथून अयोध्या ही माझी कुठे ना कुठे जवळची खूप जवळची गोष्ट आहे. यामुळे मी तिथे फ्लॅट घेतलाय असं म्हणणं आता महानायकाचं झालंय. कारण 22 जानेवारीच्या आधी अयोध्येचा एक वेगळा आनंद महानायकाने आपल्या चाहत्यांना दिला. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात चोरपाडा येथे पहिला युवा आदिवासी महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. 2 दिवस चालणाऱ्या या महासंमेलनात हजारोच्या संख्येने तरुण सहभागी झाले होते. या महासंमेलनात आदिवासी युवकांच्या विविध शैक्षणिक समस्यांवर चर्चासत्र आणि मार्गदर्शन करण्यात आला. सोबतच अक्कलकुवा शहरातून सांस्कृतिक शोभायात्राचे आयोजन देखील करण्यात आले. या सांस्कृतिक शोभायात्रेत आदिवासी पारंपरिक वेशभूषा परिधान करून युवकांनी सहभाग नोंदवला. या संमेलनाला मार्गदर्शन करण्यासाठी विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी हे देखील उपस्थित होते. आमदार आमशा पाडवी हे देखील आदिवासी पारंपरिक वेशभूषा परिधान करून या संमेलनात सहभागी झाले होते.